उद्या रविवार आहे आणि रविवारच्या निमित्तानं विशेष प्रवचन असायची, परंतु उद्याच्या रविवारच्या प्रवचनाला विश्राम दिला गेला आहे. आपण सर्वजण जाणत आहात की ज्या जिनसिंग मठाला 1200-1300 वर्षापूर्वीची परंपरा आहे, जवळजवळ 600-700 वर्ष हत्ती पाळण्याची परंपरा त्या मठाची आहे. आणि पेटा नावाच्या संघटनेनं त्या हातीवरती काहीतरी आरोप करून आणि बिनबुडाचे आरोप करून तो हाती वनतारा या स्थानाला नेऊन पोच केलेला आहे. आमच्या सर्वांच्या भावना त्या निमित्ताने दुखावल्या गेलेल्या आहेत. आमच्याच नाही, कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील जैनेतर सर्वांच्याच भावना त्याच्या संबंधाने दुखावलेल्या आहेत. तो हाती पुन्हा आमच्या ज्या निश्चित स्थानाला यावा याच्यासाठी साऱ्या जैन अजैन बांधवांनी एक मोठा लढा उभा केलेला आहे. काल तर मला एकाने कोणीतरी क्लिप ऐकवली, नांदणीचा एक मुस्लिम माणूस की त्यानं आपलं जिओचं कार्ड एअरटेल आदी अन्य कंपनीमध्ये पोर्ट केल्यानंतर त्यांना कस्टम केअरचा फोन आला की तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही म्हणून तुम्ही पोर्ट केला का? तर ते म्हणतात नाही, आमच्या भावनांना ठेच पोहोचली. ज्या हातीला पाहून आम्ही लहानाचं मोठं झालो, त्या हातीनं आम्हाला नेहमी प्रेम दिलं, आम्ही त्या हातीला प्रेम दिलं, तो हत्ती आमच्यातून निघून गेला म्हणून आम्हाला जिओची आम्हाला काडी मात्र संबंध नाही म्हणून आम्ही कार्ड पोर्ट केलं. मग त्या मुस्लिम व्यक्तीचं सरनेम, आडनाव त्या समोरच्या व्यक्तीनं ओळखलं, त्याला विचारलं की तुम्हाला मी एक वैयक्तिक प्रश्न विचारू का? ते म्हणले विचारा, तुम्ही मुस्लिम आहात काय? तर ते म्हणले होय मी मुस्लिम आहे, पण मी मुस्लिम असलो म्हणून काय झालं, मी नांदणीत लहानाचा मोठा झालोय. हिंदू, मुस्लिम, जैन, मराठा आम्ही सगळेजण मिळून त्या हातीवरती प्रेम करतो तो आणि सगळे मिळून एकमेकाचे पर्व आम्ही आनंदाने साजरे करतो. आम्ही मुस्लिम नंतर आहे, आम्ही जैन नंतर आहे, हिंदू नंतर आहे, आम्ही पहिल्यांदा मानव आहे आणि मानव केलेल्या उपकाराला कधी विसरत नसतो. ती हत्ती नव्हती, आम्हा सर्वांचं प्रेम आहे, आमच्या सर्वांच्या हृदयाचा तुकडा आहे. आणि ती निघून गेल्यानंतर मात्र सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव जिल्ह्यातच नाही, याचं वादळ पुऱ्या भारतभर उठलेलं आहे. देश विदेशात याचे पडसाद पडू लागलेले आहे. मला ऐकायला मिळालं की जवळजवळ 1,32,000 सिम कार्ड पोर्ट झालेले आहेत. अजून जे रिलायन्सचे काय आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बॅन आणायचा आहे. आपण त्या वस्तू यूज करायच्या नाहीत. काल काहीतरी ऐकलं मी की वनतारा जे उद्यान आहे त्या ठिकाणून तिथले CEO आले होते, मेन अधिकारी आले होते बटारेजींच्याशी चर्चा करण्यासाठी. आणि कोल्हापूरमध्ये जिल्हा अधिकारी कलेक्टरच्या समोर चर्चा झाल्या, पण त्याच्यातून काय निष्पन्न झालंय मला माहित नाही, परंतु मात्र चर्चेला आले होते. याचं कारण आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्या शेअर मार्केटवरती, जिओ कार्डवरती, त्यांच्या बिझनेसवरती परिणाम व्हायला लागलेला आहे. आणि आमची दिशाभूल करण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांनी मात्र म्हणून गेले की आम्ही हत्ती द्यायला तयार आहे, पण कायदेशीर कारवाई तुम्हाला बघावी लागेल. म्हणजे आमची काय केली, दिशाभूल करण्यासाठी आले. आमचा जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला कमजोर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु आम्हाला कमजोर व्हायचं नहीं. अब रुकना नहीं है, थकना नहीं है और किसी के सामने झुकना नहीं है. हमारी महादुरी महादेवी जब तक आती नहीं है तब तक हम लड़ते रहेंगे, संघर्ष करते रहेंगे, झगड़ते रहेंगे. हम पीछे हटने वालों में से नहीं है. और उसी की कड़ी में कल भगवान ऋषभनाथ का दर्शन करके वो हाथिनी गई थी. उसी प्रकार उस हाथिनी को पीछे लाने के लिए भगवान ऋषभनाथ वृषभाचल नांदनी निशितिका से कल सुबह
पैदल यात्रा 45 किलोमीटर की कोल्हापुर तक निकलने वाली है। हाँ, कोल्हापूर पर्यंत यात्रा निघत आहे आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण, आपल्या शासनाचं रक्षण, आपल्या धर्माचं रक्षण करणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। प्रवचन काय नंतरही ऐकता येतील, पण उद्याच्या लढ्यामध्ये आमच्यातल्या सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे आणि आपण सर्वांना तिथं जाता यावं यासाठी उद्याचं प्रवचन या ठिकाणचं रविवारचं प्रवचनला स्थगिती दिलेली आहे। रविवारचं प्रवचन होणार नाही, पण आपण सगळ्यांनी कुठे जायचं आहे? आपली ताकद, एकतेची ताकद, संघटनेची ताकद ही संघर्षाला वाचा फोडत असते। आज सगळ्या व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती सगळे फिरतायत की माणुसकी हरली आणि पैसा जिंकला, परंतु लक्षात ठेवा एकतेच्या शक्ती पुढे पैसा कधीही जिंकू शकत नाही। त्या ठिकाणी मानवता जिंकत असते, पण आपली एकतेची ताकद दावा, पैसेवाले तुमच्याजवळ झुकून येतील। 8 दिवस झाला तुम्ही तुमच्या एकतेची ताकद दाखवत आहात, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून। तर गुजरात मध्ये इथून 1200 किलोमीटरचे वनताराचे CEO ना कोल्हापूरमध्ये यावं लागतं। ही आमच्या एकतेची ताकद आहे, संघटनाची ताकद आहे, पण आपल्याला संघटित राहणं आवश्यक आहे। नेहमीच आपण संसारासाठी, घरासाठी, परिवारासाठी वेळ देतच आहोत, मात्र उद्या एकचा दिवस महादेवीसाठी, महादुरीसाठी, जैन संस्कृतीसाठी, जैन धर्मासाठी, परंपरेच्या रक्षणासाठी, परमात्माने घालून दिलेल्या मार्गावरती चालण्यासाठी एक दिवस आमच्या आयुष्यातला आपण जरूर खर्च करावा आणि त्या ठिकाणी बहुसंख्येनं रांगोळीच्या परिसरातील सर्व लोकांनी पोहोचावं। जिथं जिथपर्यंत माझा आवाज जाईल, ऑनलाईनच्या माध्यमातून जे ऐकत असतील त्या सर्वांना माझा सूचना, आदेश, उपदेश काहीही समजा, सर्वांनी उद्या आपल्या शक्तीनुसार 45 किलोमीटरच्या यात्रेमध्ये जितकं आपल्याला सहयोग आहे तितका सहयोग प्रदान करून जास्तीत जास्त संख्येने आपण एकत्रित व्हायचं। कारण एकतेचा लढा फार मोठा असतो। समेश शिखरजीवरती आलेली आपत्ती आम्ही सर्वांनी एकत्र होऊन ती आपत्ती विपत्ती दूर केली, त्याप्रमाणे आम्ही सर्व एकत्र झालं तर आमची महादुरी, आमची महादेवी पुन्हा निशितिकेवरती पाहायला मिळेल, पुन्हा मठाची परंपरा आबादित राहील हा विचार। हे पेटावाले कुठनं आले, काय पेटवलं मला काय कळणार, पेटावाल्याने काय पेटवलं मला काय कळण झालंय। मैं कहता हूं ये पेटा वाले हैं ना, ये पेटा वाले को बैल से काम लिया तो उनके पेट में दर्द होता है। ये पेटा वाले हैं, कोई घोड़े पर बैठता है तो उनके पेट में, पीठ में दर्द होता है। हम जैसे जैन संस्कृति का पालन करने के लिए हाथी पालते हैं तो उनका मस्तक घूम जाता है। कल कहीं ऐसा ना हो जाए, आज जैनियों का हाथी निकल गया, ले गए। इसके पहले ज्योतिबा मंदिर ट्रस्ट का हाथी लेकर गए थे, उसका नाम सुंदर था। कल कहीं ऐसा ना हो जाए कि ज्योतिबा मंदिर ट्रस्ट का घोड़ा भी ले जाएंगे। कल कहीं ऐसा ना हो जाए ज्ञानेश्वर की पालकी में जो बैल जोड़ी चलती है उसको भी ले जाने के लिए तैयार हो जाएंगे। कल कहीं ऐसा ना हो जाए ज्ञानेश्वर की पालकी में जो रिंगन लगाने वाला घोड़ा है उसको भी ले जाएंगे। सावधान होना, सचेत होना, सावधानी से अपने जीवन को सुधारना। ये पेटा वाले घोड़े के पीठ पर बैठते तो उनके पीठ में दर्द, हम हाथी पालते उनका मस्तक घूम जा रहा है। कोई बैल की रेस करता है, रेस करने के लिए, शरीयत करने के लिए नहीं बोल रहा हूं, बैलों की शरीयत करता है तो इनका माथा दर्द होता है, पेट में दर्द होता है। इनको हमारे भारत देश में जिस गौ को माता समझते हैं उस माता की कत्ल होती है, खून की नदियां बह रही है, वहां पेटा वालों का ध्यान क्यों नहीं जा रहा है? वहां ध्यान जाना चाहिए। हमारे गांव में ऐसे कुत्ते घूम रहे हैं, उस पर ध्यान क्यों नहीं जा रहा है? चंडीगढ़ में हाथी किसानों का नुकसान कर रहे हैं, वहां पेटा वालों का ध्यान क्यों नहीं जा रहा है? आगे जाकर कहता हूं, हमारे सुदर्शन जी के खेत में मगर पीड़ा देती है, उस मगर पर उनका क्यों ध्यान नहीं जा रहा है? इनका ध्यान मात्र हमारे प्रशिक्षक
प्रशिक्षित हाथी पर गया है, उस हाथी की रक्षा करना हमने जैनत्व की रक्षा करना है। हाथी की रक्षा करना हमारी परंपरा की रक्षा करना है। हाथी की रक्षा करना चिन शासन का गौरव बढ़ाना है। हाथी की रक्षा करना हमारे आगे आने वाले पीढ़ी को धर्म समझाने के लिए हमने उठाया कदम समझा जाएगा। इसलिए कल आपको अधिक से अधिक संख्या में पहुंचना है। इसको कुछ भी समझ लेना, आदेश समझ लेना, उपदेश समझ लेना, आज्ञा समझ लेना, जो भी समझना है समझना। कल गांव के लोगों को ज्यादा संख्या में कहा जाना है। जाने आने की व्यवस्था बनाई दी जाएगी, आपको मात्र जाना है। जाएंगे कि नहीं जाएंगे? आप जैन हो तो जरूर जाना, अजैन हो तो घर में बैठना। अजैन लोग भी जा रहे हैं, अजैन लोग भी जा रहे हैं। कितने बजे जाना है भाई साहब? 3 बजे जाना है। 3 बजे जाना है। पहले मैं बताता हूं क्या करना है। यहां से पहले अपने गांव में मुख जुलूस निकाल देंगे, मौन यात्रा निकाल देंगे। काय म्हणतात त्याला? मौन मोर्चा। आपण मौन मोर्चामध्ये सर्वांनी जैनेतर सर्वांना आव्हान करा। 2 वाजता जैनेतर सर्वांना आव्हान करा आणि आपण आपल्या गावातून जुलूस काढू, मंडपाजवळ जुलूस विसर्जित करू आणि त्या ठिकाणाहून कुणाला जायचं ते मोर्चामध्ये, कोल्हापूरच्या मोर्चामध्ये जातील आणि त्या ठिकाणी निषेधाचा एक मोठा डिजिटल लावला जाईल, व्हाईट डिजिटल। त्याच्यावरती आपले आपले सिग्नेचर करायचे सगळे। आपल्याला काय मत मांडायचं असतं, 1 लाईन लिहून सिग्नेचर, 1 लाईन लिहून सिग्नेचर, सिग्नेचर बोर्ड उद्याचा भरेल। पण निषेधाचा आपल्याला काहीतरी करावं लागेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। सर्वांनी त्या ठिकाणी जायचं आहे। मुलांची उद्या सुट्टीच आहे। मी एक बातमी ऐकली, सांगवडे नरसोबाचं, सांगवड्याच्या एका मुलानं शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र लिहिलं। काय लिहिलं? शाळेच्या मुख्याध्यापकाला एका मुलानं पत्र लिहिलं। पत्रात लिहितोय, आमची महादुरी, आमची महादेवी वनताराच्या ठिकाणी नेल्यामुळं मी व्यवस्थित जेवण केलं नाही, मी आजारी पडलो आहे। जोपर्यंत महादुरी परत येत नाही तोपर्यंत मी शाळेला येणार नाही। काय पत्र लिहितोय? जोपर्यंत महादुरी आमच्या स्थानाला येत नाही तोपर्यंत मी शाळेला येणार नाही। असं जर सर्वच विद्यार्थ्यांनी केलं तर काय होईल? शाळाच बंद होतील की। म्हणून आम्हाला काहीतरी पाऊल उचलावं लागेल। आमच्या रांगोळीच्या लोकांनी काहीतरी प्रयत्न करावे लागतील। आमच्या शक्तीनुसार आपण सर्वांनी प्रयत्न करूया। उद्याच्या तयारीला लागा। तर शॉर्ट नोटीस आहे, तुम्ही सर्वांनी आज गेल्यानंतर, इथून गेल्यानंतर 10 लोकांना फोन करायचे। आता 5चं टार्गेट संपलं। 10 लोकांना फोन करायचे। पाहुणे रावळे कोण, दोस्त मित्र कोण भेटेल, व्यापारी मित्र असतील, आडते असतील, भाजी मार्केट मधले, सगळ्यांना कुणालाही 10 लोकांना फोन करा आणि सांगायचं आहे की उद्याच्या महादुरी बचाव आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा, तुमची वेळ द्या आणि या स्वर्णिम इतिहासाचे तुम्ही साक्षीदार व्हा। एवढंच सगळ्यांना निवेदन करायचं आहे। किती लोकांना कराल? काय हातवर करा। ज्यांनी जिओचं कार्ड पोर्ट केलं नसेल तो जिओच्या फोनवर फोन करून त्यांच्या कशाला आग लावायचं तुम्ही ठरवा। त्यांच्याच फोनचा वापर करून त्यांनाच विरोधात आपण उभं करूया आणि आपल्या भारतीय संस्कृती, जैन संस्कृतीचं संरक्षण करण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करूया।